नोकरी देण्याचे आमिष दाखवून नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जाते गावात विवाहित महिलेची 2 लाख रुपयात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गर्भवती महिलांमधील रक्तक्षय रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने हिमोग्लोबिन तपासणी व रक्तवाढीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे। महादेव मुंडे हत्या प्रकरणात नार्को चाचणी अहवालातून परळीतील मोठी नावे समोर येतील असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केलाय। उड्डाणादरम्यान निष्काळजीपणा झाल्याचा आरोप करत जय पवार यांनी व्हीएसआरचे मालक रोहित सिंग यांचा व्हिडिओ शेअर करून गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। नाशिक येथे झालेल्या 4थ्या विश्व मराठी संमेलनात गायक संगीतकार अजय अतुल यांना कलारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। दुबईतील एका हॉटेलमध्ये अडकलेल्या पुणे व पिंपरीतील नागरिकांनी भारत सरकारकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे। खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर होळीच्या दिवशी दुपारी 3 ते सायंकाळी 7 या वेळेत घृष्णेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे। मुंबईतील दहिसर ते काशीगाव दरम्यान मीरा भाईंदर मेट्रोचा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे। राज्य परिवहन विभागाकडून सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांसाठी लवकरच मोठी भरती करण्यात येणार आहे। वृत्तपत्र वितरण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व सुधाकर श्रोत्री यांचे विलेपार्ले येथे निधन झाले असून अभिनेते पुष्कर श्रोत्री यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।